आली खतरनाक खतरनाक खेळ झालाय. बसून घ्या. जयेश डुकले आमच्या सोबत जुडले जातील. जयेश कॅश प्राइज आहे का काय? मॅन ऑफ द मॅच आणि कॅश प्राइज आपण देऊन टाकूया. जरूर आपण बघू शकतो की मॅन ऑफ द मॅच आहे या फायनल मॅचचा. अगदी आपण बघितलं तर मग बडे मंचवर बडा पंच आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो खेळाडू ठरतोय म्हणजेच मिस्टर यश. पाहतोय आपण बॉलिंग स्पेल हाताळला गेला. 1 रन्स आणि 3 विकेट्स. आशिष जी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मग हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे जो दिला जाईल. या यश सन्माननीय आशिषजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि कॅश प्राइज देखील आलेला आहे. आपण पाहिलं तर मग खेळाडूंसाठी मंथन आपण या तुमच्यासाठी 100 रुपये कॅश प्राइज आहे. अजिंक्य तुमच्यासाठी 100 रुपये. शुभम तुमच्यासाठी आहेत 800 रुपये. भुवनेश तुमच्यासाठी आहेत 100 रुपये आणि त्यानंतर नरेश तुमच्यासाठी आहेत 200 रुपये. या आमचे पाहुणे आहेत. पुन्हा एकदा मी विनंती करतोय मग निनादजी पाटील साहेबांना विनंती करतोय की मग हे कॅश प्राइज आहे जे आपण प्रत्येक खेळाडूला अजिंक्य यांच्यासाठी आहेत 100 रुपये आणि त्यानंतर आपण बघू शकता मंथन यांच्यासाठी आहेत 100 रुपये. शुभम यांच्यासाठी 800. भुवनेश आपण पाहिलं यांच्यासाठी 100 आणि नरेश यांच्यासाठी 200. अजिंक्य आपण बघितलं तर हे कॅश प्राइज आहे ते आपण सगळ्यांना एकत्रित आपण पाहिलं तर मग देऊन टाका. हे पारितोषिक आहेत. मंथनसाठी आपण बघितलं तर मग आणि आता हे मात्र अजिंक्य मात्र सुपूर्द करतील. आपण पाहू शकताय मॅन ऑफ द मॅच कोण देईल त्यांची नावं. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, फर्स्ट ट्रॉफी, सेकंड ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच दिला. बकरा के घोडा आहे तो. ओहो घोडा समजून बसलेत. सध्या तरी आपण बघू शकतो की मग मॅन ऑफ द मॅच दिलेला आहे संदीप गावड सर. सध्या तरी आपण पाहू शकतोय मग जयेश आपण आता बक्षीस वितरण समारंभाकडे जाण्याआधी या स्पर्धेला सपोर्ट करणारे आपले संघ मालक जे या स्पर्धेचे चालक बनलेत त्यांचा स्वागताने सन्मान करतोय. सर्वप्रथम मी दही घोडेवाले टीमचे संघ मालक केतन म्हात्रे, दही घोडेवाले टीमचे संघ मालक आदरणीय केतन म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आपला स्वागताने सन्मान करतोय. केतन पाटील दही घोडेवाले टीमचे संघ मालक केतन पाटील यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. केतनजी या ना. केतन पाटील मला वाटतं येत आहेत. त्याच्यानंतर आर्या 11 कुणालजी पाटील, आर्या 11 टीमचे संघ मालक कुणाल पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपण इथे या. कुणालजी पाटील यांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कुणाल पाटील आले तिथे. माझी विनंती असेल आयोजन कमिटी मेंबर्सला मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया कुणाल पाटील यांचा. कुणालजी वरती या ना, स्टेजवर या. कुणाल पाटील आपला खूप चांगला सहयोग लाभला या स्पर्धेकरता. खूप चांगलं काम आपण केलंय. VVIP स्टँड मध्ये बसला होतात. जरी टीम हारली तरी मात्र प्रत्येक टीमला आपला सपोर्ट लाभलाय. थँक्यू सो मच कुणालजी पाटील. कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या वर्षी तुमचं आयोजन असेल. आता पुढचे संघ मालक दही घोडेवाले टीमचे संघ मालक केतन पाटील वजनदार खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करतायत. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान करतायत. महेश मोठे, महेश मोठे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. केतन पाटील साहेबांचं चांगलं वक्तव्य सुद्धा आपल्याला कालच्या दिवसात बघायला मिळालं. केतनजी पुढच्या वर्षी तुमची टीम असेल की नाही? नक्की असेल. थँक्यू. त्याच्यानंतर आपण बघतायत स्वराज्य ग्रुप टीमचे संघ मालक एसकेजे टीमचे संघ मालक गोपेश्वर भोईर साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. आपलं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी रोहिदास पाटील यांना विनंती करतोय. रोहिदास पाटील यांच्या शुभ हस्ते गोपेश्वर भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. हे तुम्ही बघू शकताय. हा सन्मान आहे आपण
केल्याच्या कार्याचा खेळाडूंना चांगलं पाठबळ आपल्यामुळेच मिळतंय. त्याच्यानंतर आपण स्वागताने सन्मान करतोय स्वराज्य ग्रुप टीमचे संघ मालक कुंदनजी म्हात्रे. जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. खुश आहेत. हार जीत होतच असते परंतु विजय MPL चा झालाय. राहुल राजपूत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कुंदनजी म्हात्रे साहेबांचा स्वागताने सन्मान आपण करावा. हे बघू शकतात कुंदनजी म्हात्रे चांगलं पाठबळ त्यांचं सुद्धा मिळालं. त्याच्यानंतर लाईट बॉक्स मला वाटतं लाईट बॉक्स टीमचा संघ मालक महेश म्हात्रे साहेबांचा सन्मान झालाय नाही. लाईट बॉक्स टीमचा संघ मालक महेश म्हात्रे माझी विनंती असेल युसुफजी शेख यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया. लाईट बॉक्स टीमचा संघ मालक महेश म्हात्रे चांगला प्रतिसाद नेहमीच त्यांचा राहिलाय. NCC टीमचे दर्पणचे पाटील महेशची पुढच्या वर्षी टीम असेल की नाही? हो 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 NCC टीमचे संघ मालक दर्पण पाटील मला वाटते गेलेत वानखेडे स्टेडियमवर. त्यांच्या वतीने या ना त्यांच्या वतीने कोणीतरी या. विनय या. अभिनंदन चव्हाण वंशाला मुकेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते NCC टीमचे संघ मालक दर्पण पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्याच्यानंतर स्वागत आणि सन्मान आपण करतोय खतरनाक देवळाली टीमचे संघ मालक. खरोखरच खतरनाक निघाले ते. वक्तव्य चांगलं केलं होतं आणि खतरनाक कामगिरी त्यांच्या टीमने केली. श्रेयश म्हात्रे कॉंग्रॅच्युलेशन. प्रेमनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय प्रेमनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. संघ मालक मित्रांनो प्रत्येक संघ मालकांकरता टाळ्या झाल्या पाहिजे. ते आहेत म्हणून आपली स्पर्धा आहे. थँक्यू सर. तुमच्या काय प्रतिक्रिया? टीम आहे पुढच्या वर्षी? 100%. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान घेतोय सदानंद नगर टीमचे संघ मालक पराग मयेकर. पवन सोहिने पवन यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. पराग मयेकर तर मला वाटतं कमिटीचे मेंबर आहे आणि चांगला सपोर्ट त्यांचा लाभलाय. SKJ इंटरनेटचे मालक पंकज भुईर फ्री वायफाय दिला. थँक्यू परागजी मयेकर. त्याच्यानंतर SKJ इंटरनेटचे मालक पंकज भोईर सरांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. विनोद भोईर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. पंकज भोईर सरांनी आपल्याला फ्री इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्याबद्दल त्यांचं सुद्धा कौतुक असेल. आपल्याच परिसरातील असे हिरे आपल्याला जे योगदान देतात त्याचा फायदा होत असतो आपल्याला. थँक्यू सो मच पंकज भोईर. पंकजी तुम्हाला काय म्हणायचं आहे या स्पर्धेबद्दल? पुढच्या वर्षी देणार ना आपण? नक्की देणार. इंटरनेट असेल. थँक्यू. त्याच्यानंतर आपण 2 दिवसात पाण्याची व्यवस्था करणारे आपलं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय रवी पाटील प्लीज आपण वरती या. चांगला हातभार लागलाय या स्पर्धेकरता. आमच्याकडे अचूक माहिती ते द्यायचे आणि त्यांचं स्वागत व सन्मान करण्याकरता निनाद पाटील यांना मी विनंती करतोय. आदरणीय संदीप पाटील माझे नगरसेवक आणि त्यांचे सुपुत्र निनाद पाटील यांच्या शुभ हस्ते रवी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर होतोय. हा सन्मान बाकीच्या सन्मानाकडे जाण्याआधी आपण एक असा सन्मान करतोय. आपल्या मुर्दा गावचं नाव मोठं करण्यामध्ये ज्याने मोलाची भूमिका केली आहे
ISPL म्हटलं तर स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर आपण जाऊन त्या मॅचेस बघितल्या. असा आपल्या या मुर्दा गावातील उभरता सितारा श्रीनगर के वीर टीमचा खेळाडू हर्ष भोईर याच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हर्ष, माझी विनंती असेल हा सन्मान करण्याकरता पराग मयेकर या ठिकाणी या. हर्ष, कॉंग्रॅच्युलेशन, सन्मान झालाय बघा. हा छोटेखानी जरी सन्मान असला तरी आपल्या गावचा हा सन्मान आहे, गावची स्पर्धा आहे. एकदा माईकवर तुम्ही बोललात, परंतु आज सर्वजण आहेत त्यांच्यासमोर बोला. ISPL मधल्या आपल्या प्रवासाबद्दल कसा प्रवास होता, सिलेक्शन कसं झालं, देवाकडे चाकडं घातलं होतं, विनोद भोईरने आम्हाला माहिती दिली, देवा मला पाव, आणि खरोखरच तुझ्या मेहनतीचं चीज झालं. 2 टाइम प्रॅक्टिसला यायचो ग्राउंडवर, पूर्ण गावाचा सपोर्ट होता. आणि माझी ताई तेजस्वी पाटील तिने मला खूप सपोर्ट केला. विनोद दादा, धनेश म्हात्रे, भौमिक दादा, पूर्ण गावाने मला खूप सपोर्ट केला आणि माझी मेहनत होती त्यामुळे मी पुढे गेलो. प्रवास कसा होता त्यामध्ये? आता तुला पुढे संधी मिळेल, कसं काय, तुझ्या मेहनत किती चालू आहे त्या स्पर्धेकरता? प्रवास बोलायचं म्हणजे मी 2 टाइम प्रॅक्टिस करायचो, त्याचंच मला फळ भेटलं. आणि यंग टीम म्हणजे मी प्रॅक्टिस करतो तेव्हा मला अर्धा तास ते खेळायला द्यायचे, त्याच्यामुळे माझी बॅटिंग वगैरे चांगली झाली आणि मी तिकडे पोचलो. तर त्यांच्यासाठी थँक्यू बोलले पूर्ण मुर्दा स्पोर्ट्स संघाला आणि गावातले सगळे माझे सपोर्टर त्यांना. अक्षय कुमार सोबत चर्चा करण्याचा योग आला होता? ते आमच्या जोडीला बोलले थोडंफार, पण ते म्हणजे फोटो वगैरे आम्ही काढत होते, आमचे बोलत होते टीमबद्दल, टीम चांगली आहे, तुम्ही बिंदास केला असं सांगत होते आम्हाला. थँक्स, अभिनंदन करूया आपल्या या हिऱ्याचं. हर्ष भोईर करता जोरदार टाळ्या. आणि महेश पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. माझी विनंती असेल ताईंना की आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक द्या. महेश आलेत का? महेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक. महेश म्हात्रे सर आहेत. महेश म्हात्रे, तुम्ही आला असता तरी चाललं असतं ना. स्टेजवर कमी बोलतात, कमी येतात, पण चांगलं योगदान महेश म्हात्रे सर, थँक्यू. माझा टीम ओनर होते महेश दादा, त्यांनी पण आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बिंदास केला. आम्ही 2 मॅच हारलो काल, तरी तो बोलला तुम्हाला उद्या खेळायचं आहे, तुम्ही हरा जिता काय पण करा, पण तुम्ही या उद्या. तर आमचे 2 प्लेयर आले नाही, योगेश पटेल आणि तो मनी हरिजन. तर मी विनोदाला एकच सांगेल, 14 प्लेयर असतात टीममध्ये, तर सर्वांनी यायला पाहिजे. टीममध्ये सर्वांना चान्स भेटतो, कारण तुम्ही रोज इथे यायला पाहिजे. ते आलेच नाही इथे आज. आम्ही आमच्या 11 प्लेयर घेऊनच खेळलो आज. ते सांगतो, असे प्लेयर कोण येत नसतील त्यांना इथे खेळायला घेऊ नका आणि 3 वर्ष बॅन करा त्यांना. आणि महेश दादा धन्यवाद बोलले, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि जर काय माझी बॅटिंग झाली नाही, पण ते काय होत राहते, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. ते एक सांगतो, थँक्यू सर्व विनोदाने सर्वांना थँक्यू बोलतो आणि आम्हाला संधी दिली खेळाबद्दल. सदानंद नगरचं हे चांगलं आयोजन आहे. पुढच्या वर्षी आर्या 11 कुणाल पाटील सर आहेत आणि ही दक्षता घेतली जाईल की सगळे खेळाडू खेळण्याकरता आले पाहिजेत. कुणालजी थँक्यू. सर, मला 2 मिनिटं जरा हर्षबद्दल बोलायचं आहे. आणि हर्षचा जास्त ओळख नसेल, आमचा रेवागरीतील एक माची समाजाचा मुलगा आहे, जितन माची म्हणून, आपल्या एक समय तो उपस्थित आहे. ॲक्च्युली जेव्हा हर्ष ऑप्शनमध्ये नाव आलेलं, जेव्हा आपले मीरा भाईंदरचे 2 प्लेयर होते, एक मॅकमिलन गोविंद आणि हर्ष भोईर, त्या दोघांची नावं पाठोपाठ होती. पण जितन माचीची अशी इच्छा होती की आपल्या मीरा भाईंदरचा कोणतरी चांगल्या लेवलला खेळावा, आणि त्यांनी असं देवाकडे त्यांनी साकडं घातलेलं आणि देव त्याला पावला आणि हर्षचं आपलं सिलेक्शन झालं. आता हर्षची आणि त्याची जास्त ओळख तर नाही आहे, पण तरी पण तो जास्त हे करतोय आणि खूप म्हणजे असं आपल्या मीरा भाईंदरचे प्लेयर पुढे गेले पाहिजेत अशी त्याची मनामध्ये इच्छा असते. जितन, जरा पुढे या तुम्ही. जितेंद्र माछी, म्हणजेच आपण जरी पुढे गेलो नाही तर पुढचा कसा पुढे जाईल, म्हणजेच पुढे जाणारा कधीच मागे वळून बघत नाही आणि मागे वळणारा कधीच पुढे जात नाही. म्हणूनच कुणाचे पाय खेचू नका, आपला खेळाडू पुढे कसं जाईल त्याला सपोर्ट करा. या ठिकाणी जितेंद्र माछी यांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. ते सुद्धा भाऊक झालेत, मला वाटतं त्यांना काहीतरी म्हणायचं आहे. जितेंद्र माछी भाऊक झालेत, त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं, सन्मान केला जातोय.
भाऊक झालेत हर्ष बद्दल, सत्कार झालाय तुमचा. माझं कसं म्हणणं होतं माहीत आहे, आपल्या गावाचं कसं एक कोणतरी खेळला माझा आईस स्पर्धा कसं आपल्या गावाचं नाव होते वरती. त्यामुळे मी कसं आपल्या मीराबाईंचं कोण पण खेळलं व्यक्ती आपले फिल्डर खेळलं असेल ना, मला कसं जाम बरं वाटते. मी मॅच इथून बघतो, म्हणजे आपलं इकडचं म्हणजे कोण पण खेळलं ना तर आपलं पूर्ण एरियाचं नाव वरती होतं. थँक्यू जितेंद्र माची आणि हर्ष बोईर करता जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. आता या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस चांगले पंच म्हणून कामगिरी करणारे आमचे 2 पंच आदरणीय अशोक राऊत सर आणि नितीन शर्मा सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. अशोक राऊत सरांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता माझी विनंती असेल आशिष म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करावा. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते पंचांच्या भूमिकेमध्ये असतात. आणि मित्रांनो, तुमच्या माहिती करता युवा खेळाडूंना ठाऊक नसेल, हे असे गोलंदाज होते जे भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवायचे आणि एक वेळ त्यांना 2010च्या स्पर्धेमध्ये जुचंद्र नगरीमध्ये गोल्ड चेन मिळाली होती, सोन्याची साखळी, ती अजूनपर्यंत त्यांनी सांभाळून ठेवलंय. अशोक राऊत सरांचं स्वागत आणि सन्मान होतोय. त्याच्यानंतर MCA अधिकृत पंच आदरणीय नितीनजी शर्मा सर या ना. आमची जवळजवळ ओळख आहे ती 10 वर्षापासून आहे. अर्जुन पाटील याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा नितीन शर्मा सरांचा स्वागत आणि सन्मान करावा. MCA पॅनलचे ते पंच आता बनलेत. लेदर क्रिकेटच्या मॅच मध्ये सुद्धा पंच म्हणून चांगलं काम ते करत असतात. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करूया. वेदांत पाटील मुर्दा गावातून बिलॉंग करतात, परंतु नितीन शर्मा ज्या क्लबद्वारे आहेत त्या क्लबद्वारे वेदांत पाटील हे सुद्धा खेळत असतात. थँक्यू. त्याच्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन खरं तर त्यांचा सन्मान करण्याआधी आपण सन्मान करूया अशा व्यक्तीचा. नेहमीच आमच्या पाठीचा कणा बनलेले आमचे गुणलेखक, राई गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व तुषार पाटील यांच्याकरता जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. अजय पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करावा. गुणलेखक असा असावा की आम्ही जेव्हा म्हणतो की या 2 धाव्यानेशी धाव संख्या तर लगेच आवाज आला पाहिजे आणि तसे आवाज देणारे आमचे तुषार पाटील यांचं स्वागत होतोय. अजय दत्ता यांना विनंती करतोय आपण तो स्वागत आणि सन्मान करावा. आमचे गुणलेखक दत्ता कोतवाडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो तुषार पाटील यांचा. तुषारजी मनापासून आभार मानतोय, नाहीतर आम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय आणि त्या स्पर्धेमध्ये आम्हाला तुमच्यासारखे गुणलेखक मिळत नसतात. दत्ता मिकी माऊस होते. थँक्यू. त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेकरता अजिंक्य म्हात्रे सांगतील. अजिंक्य म्हात्रे, किती वाजता आपला कॉमेंटेटर फिक्स झालाय? समालोचक किती वाजता आपले फिक्स झालेत? दुसरे रात्री 10 वाजता सदानगरवाल्यांनी मीटिंगला बोलवलं होतं की आपला कॉमेडिएटर नाही भेटत. 11:30 वाजता आम्ही संदीप सरांना फोन केला की अजिंक्य नाही भेटत. 1:30 वाजता शेवटचा कॉल आला की आपल्याला कॉमेडिएटर भेटलाय म्हणून मी त्यांच्यासाठी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि आपण स्वागत आणि सन्मान करूया. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले ठाणा काजूपाडा येथील आमच्या जवळचे मित्र जयेश डुकले यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. जयेश डुकले. सुरुवातीला आपण अजिंक्य म्हात्रे, कारण सर्वांच्या मनापासून इच्छा आहे की आयोजनामध्ये त्यांची सुद्धा मोलाची भूमिका आहे. अजय पाटील यांच्या शुभ हस्ते अजिंक्य म्हात्रे खूप चांगल्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग दर्शवलाय आणि खऱ्या अर्थाने MPL चे करता धरता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. दरवर्षी ते सहभाग दर्शवत आहेत, ते चांगलं योगदान देतात. त्यांचं स्वागत आणि सन्मान अजय पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. अजिंक्य थँक्यू. त्याच्यानंतर आमचे समालोचक मित्र काजूपाडा ठाणा येथून बिलॉंग करणारे जयेश डुकले. जास्तीत जास्त असोसिएशनच्या ज्या काही स्पर्धा असतात, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या त्या स्पर्धांमध्ये असतात. मोठ्या स्पर्धांमध्ये भाईंदरपाडा, मोगरपाडा, कासारओढवली या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या आवाजाची छाप सोडलेली आहे. असे जयेश डुकले यांच्याकरता जोरदार टाळ होऊन जाऊ द्या.
मी विनंती करतोय ऋतिक पाटील यांना आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. या ऋतिक. ऋतिक पाटील यांच्या शुभ हस्ते जयेश डुकले यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. जयेश विनंतीला मान देऊन आलाय, तर काय प्रतिक्रिया असतील, अनुभव कसा होता या स्पर्धेचा? जरूर आपण बघितलं तर संदीप सर, जो तुम्ही कॉल केला आणि नक्कीच एक भरपूर एंटरटेनमेंट आणि आठवणीमध्ये राहणारी स्पर्धा पाहायला मिळाली आणि करायला मिळाली. बघा, खास करून जर तुम्ही उल्लेख केला ठाणा तर नाही आहे, परंतु माझा काजूपाडा विभाग मीरा भाईंदरमध्ये येतोय आणि सध्या तरी मला असं वाटतं की प्राऊड फील होत आहे. कारण की बघा, मी मीरा भाईंदरमध्ये राहतोय, परंतु मी अनेक अशा स्पर्धा केल्यात, प्रीमियर लीग केल्यात, भरपूर अशा स्पर्धा ठाणे, वसई, पालघर असो, भिवंडी असो, अनेक क्षेत्रामध्ये गेल्यात. परंतु आठवणीमध्ये आणि माझ्या विभागातली सगळ्यात मोठी लीग जर कोणती केली असेल तर ती म्हणजेच मुर्दा प्रीमियर लीग. कारण की यापूर्वी मी एक मॅच केली होती, मोहित पाटीलची मॅच होती ती राईच्या मैदानावर, परंतु ही आठवणीमध्ये राहणारी आणि माझ्या विभागातली आणि सगळ्यात आठवणीमध्ये राहणारी स्पर्धा. खास करून संदीप गावड सरांचा आभार व्यक्त करतोय. कारण की बघा ना, काय आहे, जवळजवळ सांगायचं झालं ना तर दिवसभरामध्ये ऑटो चालवतो, त्यामुळेच मी आहे ना लवकर झोपतो, 10 वाजेपर्यंत झोपतोय. परंतु तो दिवस असा होता, अचानक लाईटच गेली आहे, लाईट नव्हती आणि त्या दिवशी मी जागरण करत म्हणजे 12 वाजल्यापासून म्हणजे वाटच बघत होतो लाईटची आणि लाईट काय आली नाही. इतक्यात मात्र फोन आला संदीप गावड सरांचा आणि फोन आल्याच्या नंतर मला कळलं की मग उद्याला मॅचला जायचंय, कुठे जायचंय, तर मग सांगितलं की मुर्द्याला जायचंय. माहिती नव्हतं प्रीमियर लीग आहे, परंतु या मैदानामध्ये आल्यानंतर कालचा दिवस, आजचा दिवस, जो आयोजकांनी जो सपोर्ट दिला, आयोजकांचं प्रेम दिलं, त्यानंतर आम्हाला आपण बघू शकतो खेळाडूंनी आपण बघितलं जो मान सन्मान दिला, सगळ्यांनी दिला आणि खरोखर पाहुण्यांनी देखील आपण पाहू शकतो जे योगदान या स्पर्धेला दिलं आहे. आणि गोड आठवणी खास करून या मीरा भाईंदरमधून आपण बघितलं तर पहिल्यांदा इतक्या गोड आठवणी मिळतात ना. थँक्यू सो व्हेरी मच. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार आणि पुन्हा एकदा संदीप गावड आपले सर देखील आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू सो व्हेरी मच. त्याच्यानंतर आपण बघताय तर ही यूट्यूब वाहिनी स्पोर्ट्स फॅमिली, आदरणीय शुभम सुर्वे आहेत तिथे. शिवला बोलूया. रोहित शर्मा हे या यूट्यूब वाहिनीचे चालक आहेत, परंतु शिव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शिव यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विजय पाटील यांना आमंत्रण देतोय. विजय पाटील यांच्या शुभ हस्ते शिव यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. या स्पर्धेमध्ये चांगलं अपडेट्स बघायला मिळालं. युट्यूब वाहिनी आवडली का? पुढच्या वर्षी मागवायची. अपडेट चांगले देताना दिसत आहेत. त्याच्यानंतर आपण डीजे मास्टरचा सन्मान करूया. एक डीजे वैभव, कॅमेरामॅन. बघा, इथे मनापासून इच्छा आहे की कॅमेरामॅन शुभम सुर्वे यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. शुभम, सुरुवात फॅमिली स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीने केली की दुसऱ्या कुठून? टेनिस क्रिकेट नाही, म्हणूनच मी म्हंटल, कारण तुला कुठेतरी बघितलं. शुभमचा सुद्धा धर्मेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया. कॅमेरामॅन, चांगलं वर्क बघायला मिळालं. त्याच्यानंतर आपले मंडप डेकोरेटर्स बाबेश पाटील, मंडप डेकोरेटर्स बाबेश पाटील आहेत भावेश पाटील आहेत. कालच्या दिवसामध्ये माईकवर सुद्धा जुडले होते. भावेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान. खूप चांगली सजावट आपण केली आहे. सर्वांना सजावट आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपलेच रत्न आहेत आणि कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत. भावेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. मी पराग मयेकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. थँक्यू. भावेश पाटील यांना पावर त्या VVIP स्टँड मध्ये होतं, इथे ते बोलणार नाहीत. थँक्यू भावेशजी. जरूर आपण पाहू शकतो एक तर आदर सत्कार सगळ्यांचा मात्र होताना पाहायला मिळतोय. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतोय तर खास करून ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग माझा तर बात पण पाहिला तर या वर्षाचा प्रवास होता
परंतु अनेक आपण पाहिलं तर मग जो कालावधीचा प्रवास आहे आपण पाहिला, मग संदीप गावड सरांनी जी केलेली सुरुवात आपण पाहिलं तर मग बापाण्यातून असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या मुखाने मात्र गाजवल्या जात आहेत. असे आमचे मार्गदर्शक आणि आपण बघितलं तर व्हॉइस ऑफ पालघर म्हणून ओळखले जात आहेत मिस्टर संदीप गावड सरांचा हा केला जातोय आदर सत्कार मान सन्मान. ऋतिक ताळे यांच्या शुभ हस्ते संदीप गावड सरांचा हा आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. बघा आपण पाहिलं तर मग मार्गदर्शक ॲज मी जेव्हा कॉमेंट्रीची सुरुवात झाली आणि पहिला मला ऑफिशियल कॉमेंट्रीचा जो कॉल आला होता आणि तेव्हा मार्गदर्शक म्हणून मी कोणाला कॉल केला असेल तर संदीप गावड सरांना, आणि नेमकं सांगितलं होतं की संदीप सर मला मिळालेली आहे संधी, मी काय करू, कशी कॉमेंट्री करू आणि कशा प्रकारे नक्कीच आपण पाहिलं तर मग कॉमेंट्रीसाठी मार्गदर्शन करा, आणि हे मार्गदर्शन त्यांनी केलं होतं. संदीप सर, कशी वाटली स्पर्धा तुम्हाला? तुम्ही सर्वांचे इंटरव्ह्यू घेता, आज तुमचा मी छोटासा इंटरव्ह्यू घेतोय. कशी वाटली स्पर्धा? खरोखरच मनापासून मी आभार मानतो, कारण या परिसरामध्ये येण्याचा जो योग होता तो वेदांत पाटील यामुळे पहिल्यांदा आला होता, आणि त्याच्यानंतर अजिंक्य म्हात्रे. जवळजवळ ह्या स्पर्धेकरता मला नोव्हेंबरपासून कॉल होते, परंतु तुमची डेट काहीतरी चेंज झाली आणि त्याच्यानंतर ही डेट आणि योग्य ती डेट मिळाली. आज मागच्या 4 दिवसापासून अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर 1 लाखाची स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सर्व दिवस आमंत्रण होतं, लेखी पत्र सुद्धा आलं होतं, परंतु एकदा शब्द दिला तर ते माघारी नाही, आणि अजिंक्य म्हात्रेला ते पत्र सुद्धा दाखवलं. म्हणूनच आम्ही या स्पर्धेमध्ये आवडीने येतोय. हा परिसर मला आवडतोय. इकडच्या खेळाडूंचा आदर्शपणा, तुमच्या गावची एकी आणि बऱ्याचशा लीगच्या स्पर्धा मी करतोय, परंतु असं कधी बघितलं नाही की यंदा सदानंद नगरने केलं तर पुढच्या वर्षी आर्या 11 करेल, पुढच्या वर्षी स्वराज्य 11 करेल. प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे, आणि ती जबाबदारी आर्या 11ने घेतलं त्याबद्दल त्यांचं कौतुक असेल. म्हणजेच अशा प्रकारचं मी कधीच लीगच्या स्पर्धा बघितलं नाही. खूप खूप चांगला अनुभव मला मिळाला. मी खरं सांगतो, मनापासून सांगतोय. आतापर्यंत जवळजवळ मोठ्या स्पर्धांमध्ये मी धावतं समालोचन केलं, मी सुद्धा शिकतोय, परंतु मला माझे गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर, कुणी या ठिकाणी त्यांना ओळखत असेल तर हात वर करा, ससूपाडा येथील चांगले समालोचक होते, काही वरिष्ठ खेळाडू असतील. भालचंद्र ठाकूर याने मला तो चांगला प्लॅटफॉर्म दिला. सुरुवातीला समालोचन कसं करायचं, फक्त ऑन साईट आणि ऑफ साईट तितकंच आम्ही करायचो, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये असायचो, पण नंतर पुढे जाता जाता राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा आम्हाला संधी मिळाली. आणि योगायोग असा की आतापर्यंत मी 8 इंटरनॅशनल खेळाडूंच्या मुलाखती घेतलेत. शुभम दुबे हा अगदी जवळ, त्याच्या मुलाखत इंटरव्ह्यू घेताना पृथ्वी शॉचे इंटरव्ह्यू घेतले, अमोल मुजुमदार, बरेचसे खेळाडू आहेत, निलेश कुलकर्णी, अमोल मुजुमदार, करसन घावरी जो 2 विश्वचषक जिंकणारा खेळाडू. आणि योगायोग असा आलाय की मागच्या 2025 मध्ये ओमटेक्स लेदर क्रिकेटच्या मॅचमध्ये ज्यावेळेस धावतं समालोचन करत असताना त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉमेंटेटर मिलिंद वागळे, आणि त्यांच्यासोबत मी हिंदीमध्ये मोडकं तोडक्या भाषामध्ये, मी आगरी समाजाचा प्रॉपर प्युअर आगरी आहे, मला आगरीचा सुद्धा अभिमान आहे. आणि या स्पर्धेमध्ये मला तुम्ही बोलवलं, आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. ऑर्गनायझर टीम, अजिंक्य म्हात्रे, विनोद भाऊ हे सुद्धा आम्हाला चांगलं सपोर्ट करतात, रवी पाटील, सर्वांचीच नावं मला ठाऊक नाहीत, परंतु सर्वांचं मी मनापासून आभार मानतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद सर. धनेश म्हात्रे, तुम्हाला विनंती करतोय जरा तुम्ही स्टेजवर या, तसेच त्यांना थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. आणि आपले आग्रिकोली मास्टरचे कैलास म्हात्रे यांना सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, तर या. धन्यवाद विनोद. तर सर्वप्रथम सदाननगर संघाचे मी हार्दिक अभिनंदन करतोय. चांगला ऑर्गनायझर होता, एकदम चांगल्या पद्धतीने फुल सपोर्टने त्यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली, त्यामुळे त्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. आणि बोलायचं झालं तर प्लेयर्स आपल्या गावात खूप चांगले आहेत, प्रश्नच नाही आहे. नवी यंग पिढी घडते, मला सुद्धा त्याचा खूप आनंद होतोय. कुठेतरी जबाबदारी पुढे ढकलायचा प्रयत्न चालू आहे. तर आता कसे आम्ही मास्टरच्या कट्ट्यावर आलो, शेवटी आज ना उद्या 1-2 वर्षात आम्ही मास्टर्समध्ये खेळणार. तर आयकॉनचा प्रॉब्लेम आपल्या गावात हमेशा होतो, कोण रेडी नसतं, तयार नसतं का मला आयकॉन राहायचं आहे. तर मित्रांनो, तुमचा खेळ एवढा चांगला आहे, आपण बघतो आज का नावं घेतली तर बरीच नावं आहेत तशी का जी पोरं आयकॉन होऊ शकतात, पण कुठेतरी बॅकफुटला जातात आहेत का, घाबरतात का, प्रेशर येतात का, काय समजत नाही त्यांचं कारण काय नक्की, का आम्हाला आयकॉन नाही राहायचं. तर मित्रांनो, असं करू नका. गावची स्पर्धा आहे बघा,
अबो 40 आम्ही चला ठीक आहे आम्ही पण 20 वर्ष झाला खेळतो आता एवढी वर्ष झाला खेळतो तर कुठेतरी आमचा पण खेळ कुठेतरी थोडा डगमगतो त्यामुळे प्रेशराईजमुळे आम्हाला सुद्धा आयकॉन राहावं लागतं आम्ही कधी नाही बोलू नाही मी आजपर्यंत आयकॉनला नाही बोलू नाही कुठल्या स्पर्धेला पण कसं आहे आता ही तुमची पिढी आहे पुढे तुम्हाला घडवायचं आहे टीमला पुढे तुम्हाला न्यायचं आहे जसं वेदांत आहे भौमिक आहे बरीच नावं आहेत आपल्या गावातली की खूप चांगले सत्य आहे आता सत्य सुद्धा आज ऑप्शनवर नव्हता कारण का कसं आहे पहिले 8 नावं 10 नावं वेगळी काढलेली त्याच्यामुळे सत्या थोडासा पाठी राहिला पण सत्याचा पण खेळ बघितला आपण खूप चांगल्या पद्धतीने खेळला तशी यंग बरीच पोरं आहेत जी चांगल्या पद्धतीने आपला खेळ खेळतात एक धीरू आहे तसा पण मी सांगतो जर एखादा संघ मला किंवा एक कोण तुमच्यावर जबाबदारी टाकते ती जबाबदारी घ्यायला स्वीकारा पाठीमागे राहू नका जर पाठीमागे राहाल तर तुम्ही कधीच पुढे येऊन खेळू शकणार नाही कारण जबाबदारीशिवाय कुठलाच खेळ होत नाही मित्रांनो मजेसाठी खेळा क्रिकेट पण आपल्या संघासाठी खेळा आणि मी एकच गोष्ट सांगेन का आज आपल्या पण संघात मी आवर्जून नावं घेणार नाही बघा 2-3 प्लेअर आहेत असे त्यांना वाईट वाटेल पण कसं आहे मी मनापासून सांगतो का भले मी किती रागावू दे मी पिसळतो मी चिडतो मी बोलतो असं पण नाही बॅक जिथे ग्राउंडवर सुद्धा मी ओरडतो का तर आपल्या संघासाठी मित्रांनो वाईट मानून घेऊ नका का माझ्या स्वभावात ॲक्च्युली माझा स्वभावच तसा आहे मी 100% आजपर्यंत आपल्या गावासाठी दिलेत क्रिकेटला माझी पण अपेक्षा आहे तुम्ही 100% द्या तुम्ही जर पुढे व्हाल तर आम्ही मागे येऊ आणि मी आवर्जून सांगतो मी हमेशा बोलत आलोय जर तुम्ही आपला खेळ दाखवा आम्ही बसायला पण तयार आहोत असं नाही जिथे आमची गरज पडेल तिकडे आम्ही उभे राहू पण तुम्ही बॅकफुटवर जाऊ नका काही प्लेअर आहेत बघा जे आपल्या संघासाठी टाइम काढत नाही कुठे कुठे 11 प्लेअर करता करता वांदे होतात मग तिकडे तेव्हा आम्हाला पण थोडीशी कुठेतरी लाज वाटते ना की तुमचा खेळ होतोय तुम्ही नाही खेळत अशी यातली गोष्ट नाही तुम्ही इतर संघातून खेळता इतर बाहेर खेळता तर तुम्ही तो परफॉर्मन्स देता तो आपल्या गावासाठी द्या ना कारण मित्रांनो बघा गावचा संघ असा आहे का जो पैसे काढून खेळतो एक टाइम आम्ही पैसे काढून खेळलेलो आहोत आपल्याला कोणी स्पॉन्सर नाही आहे मी आत्तापर्यंत सांगतो एवढी वर्ष मी तेच बोलत आलो आपली कोणी एंट्री टाकत नाही कोण स्पॉन्सर करत नाही जो इकडे तिकडे फायदा होतो त्याच्यावर आपला संघ खेळतो मग आपला इंटरेस्ट 6,000 10,000 एवढे पैसे आपण जर खर्च करतो तर तुमचा पण कुठेतरी म्हणजे मी सांगत नाही का मी जबरदस्ती करेन पण कुठेतरी आपल्या मनाला पण काहीतरी वाटायला पाहिजे का आपल्या गावासाठी आपण काहीतरी करावं मग मी एकच विनंती करीन का स्वतःचा इगो बाजूला ठेवा स्वतःचा राग बाजूला ठेवा स्वतःची भांडणं बाजूला ठेवा पण संघासाठी एकत्र येऊन खेळा एवढीच इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद धनेश जसं आयकॉनच्या बद्दल धनेशने सांगितलं ती खरी गोष्ट आहे कारण मोजून आपले जे 4-5 प्लेअर आहेत ते आयकॉन राहायला पटकन रेडी होतात आणि बाकीचे हो नाही करतात तरी आज ज्या 2 टीम फायनलमध्ये आलेत त्यांचे आयकॉन आहेत त्यांच्या आयकॉन लिस्टमध्ये नावंसुद्धा नव्हती पण त्यांना मी जबरदस्ती आयकॉन केलेलं होतं चेतन पाटील अविनाश पाटील आणि आज ते दोघंही फायनलला आलेत त्याच्यामुळे मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि मित्रांनो जसं धनेश बोलला तसं बिंदास केला लाजू नका पुढे या तुम्ही आता कैलास मात्रे सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त करतील व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर त्याचप्रमाणे माझे स्वतःचे सर्व सहकारी आणि सर्वप्रथम मी अभिनंदन करेन प्रथम विजेते खतरनाक देवलाली ज्याच्यामध्ये खतरनाक आहे ते कोणालाच ऐकणार नाहीत खतरनाक देवलाली त्याचप्रमाणे स्वराज्य दोघांचं अभिनंदन आणि खरोखर मनापासून अभिनंदन करेन मी कारण मी आजपर्यंत ज्या MPL पाहिलेत मुर्दा प्रीमियर लीग त्याच्यामध्ये जे आयोजन झालं असेल ते सदाननगर कारण अप्रतिम कारण मी कुठल्या एका व्यक्तीच्या बाजूने किंवा व्यक्तीच्या माणसाच्या बाजूने बोलत नाही आहे पण आपल्यालाही जाणवत असेल की जे आजचं 2 दिवसांचं जे आयोजन झाले खरोबर त्यासाठी मॅनपॉवर लागतं आणि मॅनपॉवर उभी करणं हे महत्त्वाचं असतं आणि यासाठी पराग माईकर त्याचप्रमाणे विनोद या दोघांनी जे मेहनत घेतलेली आहे त्याप्रमाणे खरोखरच मी सर्व जसं आता RI11ने सांगितलेलं की आम्ही नेक्स्ट इयर नक्कीच स्पर्धा चांगली कराल मी तर सांगेन संपूर्ण सपोर्ट आमचा आहे तुम्हाला परंतु याच्यापेक्षा चांगली स्पर्धा करण्याचा प्रयत्न करा अशी स्पर्धा तर झालीच पाहिजे आताच आमच्या गावामध्ये यात्रा झाली तो पहिला महोत्सव त्याच्या आधी आमचा महोत्सव झाला पारायण आणि मी मध्ये ही आमची 3री जत्रा आहे कारण आजचा जो 2 दिवसांचा माहोल होता नक्कीच पाहिला असेल तो धार्मिक होता हा वेगळा होता नक्कीच बघितलं असेल की सर्व बाजूला तंबू होते सर्व प्रत्येक जण एन्जॉय करत होता आणि फुल टू धमाल करून सर्वांनी स्पर्धा एन्जॉय केलेली असं म्हणेन मी आणि खरोखरच कौतुक करेन समालोचकांचं कारण समालोचक जे आहेत कारण कुठलीही स्पर्धा बघा जिवंतपणा जो आणतो तो समालोचक स्पर्धेमध्ये आणि ते काम केले या दोन्ही समालोचकांनी तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे पंच अशोक राऊत माझे खास मित्र आहेत
2 दिवस ते आले तिथे पण मी त्यांना भेटायला गेलो नाही. खरोखरच अशोक राऊत त्याचप्रमाणे शर्माजी आपण अप्रतिम अशी ते पंचगिरी केली त्याबद्दल अभिनंदन. आपल्या या एमपीएलने आपल्याला दिले काय माहीत आहे काय दिले आपल्याला? 15 वर्षाचा अंश दिला. त्याचप्रमाणे 48 वर्षांचा प्रशांत भोईर इथे खेळताना दिसला. म्हणजे स्पर्धा आपण काय खेळतोय तर 15 वर्षाचा अंश देखील खेळतोय. म्हणजे काका आणि पुतण्या अशी मुलं तिथे खेळताना दिसली. तुम्हाला आणखीन काय पाहिजे? मला माहिती आहे तुम्हाला खूप घाई झाली आहे बक्षिसाची, परंतु मी विनोदला रिक्वेस्ट केली की मला 2 मिनिटं फक्त बोलू द्या. पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करेन. ज्यांच्या हातात बकरा आहे त्यांनी नक्कीच आम्हाला बोलवा, आम्ही नक्कीच येऊ. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे नक्कीच आभार देखील व्यक्त करावेसे वाटत आहेत आणि खेळाडूंना देखील आपण पाहिलं तर मग बक्षिसांची देखील अपेक्षा आहे. आणि जर कोणाचं आपण बघितलं तर मग आमच्या वतीने मन दुखावलं असेल तर क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतोय. आणि जो पुढील आपण पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि त्या दिशेने देखील आपण वळतोय. तर आपण जाणार आहोत या स्पर्धेमध्ये. सर्वप्रथम आता जाऊया आपण जे पारितोषिक आहेत आणि ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केल्या आहेत तर सन्माननीय राजू पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि सर्वप्रथम आपण वळतोय या स्पर्धेच्या बेस्ट बॉलरकडे. आणि त्या बेस्ट बॉलरच्या दिशेने आपण पाहिलं तर मग खेळाडू आहेत जवळजवळ 3 ते 4 खेळाडू आहेत. हे गेस करेल कोण? सध्या तरी आपण बघितलं तर मग नाव पुढे येत आहे. अगदी आपण पाहिलं तर मग खेळ त्यांचा दर्जेदार पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाज पाहतोय आपण. 63 धावा देत एकूण त्याने आपण बघितलं तर विकेट मिळवले गेले 10. तो गोलंदाज ठरलाय पाटलांचा पाटील मिस्टर ध्रुव पाटील. बेस्ट बॉलर पाहतोय आपण या स्पर्धेचा. अफलातून बॉलिंग, अफलातून परफॉर्मन्स. आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती करतोय मी मंचावर उपस्थित तेजस्विनी पाटील मॅडम यांना. नक्कीच आपल्या शुभ हस्ते हा बेस्ट बॉलरचा पुरस्कार आहे तो वितरित केला जातोय, दिला जातोय ध्रुव पाटील या खेळाडूला. अपकमिंग यंगस्टर टॅलेंट आपण पाहिलं तर भरपूर आहे या खेळाडूमध्ये. आणि भरपूर चांगली गोलंदाजी हे जर पाहायला मिळाली आहे. सचिनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे पारितोषिक आले. आणि मॅडम पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे 500 कॅश प्राइज आहे ते आपण द्या. ध्रुव आपण थांबा. कॉंग्रॅच्युलेशन्स. भरपूर चांगली बॉलिंग, अफलातून बॉलिंग केली आहेस, विकेट टेकर बनलास आणि बेस्ट बॉलरचा. तुला अपेक्षा होती की या स्पर्धेमध्ये मी बेस्ट बॉलर ठरेन? नाही, अपेक्षा तर नव्हती, पण तरी मला 100% द्यायचं होतं टीमसाठी, सो मी दिलं. काय म्हणशील? संघ बघा फायनलमध्ये आला. क्रिकेटमध्ये हार जीत असते, परंतु ज्याप्रमाणे तुमचे संघ मालक अगदी फ्री माइंडने होते, परंतु कुठेतरी आपण पाहिलं की तुमचा संघ कमी पडला. काय झालं नेमका? कुठे कमी पडला संघ? आमचा संघ बॅटिंगमध्ये कमी पडला, धावा नाही झाल्या, तेव्हा आम्ही मागे पडलो. बघा या MPLने तुम्हाला काय दिलं, काय शिकवलं गेलं MPL मध्ये? ह्या MPLनी मला शिकवले की लढायचं, शेवटपर्यंत लढायचं. यस, हार नाही मारायचं. कारण की बघा एक ब्रीदवाक्य आहे, शिवबान लढला म्हणून महाराष्ट्र घडला. आणि नक्कीच लढाल तर घडाल. ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. पूर्ण आपण बघितलं तर मग सीझन साठी तुम्हाला हे होते बेस्ट. आपण पाहिलं तर मग बॉलर मिस्टर ध्रुव पाटील. आता जाऊया आपण जो दुसरा पुरस्कार आहे वैयक्तिक. आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज पाहू शकतो आपण. आणि त्या पुरस्काराच्या दिशेने आपण बघितलं तर मग खेळाडू आहेत. आवाज निघतोय एकूण. आता मी त्याचा अनालिसिस सांगते बघा. अनालिसिस सांगतोय 44 बॉल, धावा आहेत त्याच्या एकूण 80. नाव आहे त्याचं खतरनाक देवळाली टीमचा सौरभ गुप्ता. बेस्ट बॅट्समन. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन वैशाली म्हात्रे मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार आहे जो दिला जातोय. राजू पाटील यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर प्रायोजित केलेली ही ट्रॉफी आपण पाहतोय.
सौरभ नक्कीच आपण पाहिलं तर मग अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स पाहायचं नाहीये. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. सौरभ काय म्हणशील, तुला देखील अपेक्षा होती की या स्पर्धेमध्ये मी बेस्ट बॅट्समन ठरू शकेन? अपेक्षा तर नव्हती, पण चेतन दादाचे मी थँक्यू बोलेल की मला ते अपॉर्च्युनिटी दिली वरती आला बॅटिंग, तर थँक्यू म्हणेल. और कोयलाला पण थँक्यू म्हणेल. कोयलाने एवढा कॉन्फिडन्स दिला मला. सेकंड मॅचला नर्वस झालेलो, तर कोयला बोलला तू थांब, मारशील तू थांब, लास्टपर्यंत बोललो. तर थँक्यू म्हणेल मी कोयलाला. थँक्यू सो मच कोयला. जरूर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे तुमच्या संघाने खेळ चांगला केला, विनर राहिले गेलेत. मागच्या सीझन मध्ये खतरनाक टीम मागे पडली गेली होती, परंतु या सीझन मध्ये चॅम्पियन बनला गेलात. आणि एकूण आपण बघितलं तर मग संघ मालक, त्यानंतर मग टीमचा कॉन्ट्रीब्युशन कसा अनुभव होता विजयाचा? ते सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन होता. सर्व मंथन एवढं चांगला बॉलर चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकले. मक्षी डाकूने चांगला परफॉर्मन्स केला. सर्वांचा चांगला परफॉर्मन्स आहे, तर सर्वांना थँक्यू म्हणेल. थँक्यू. व्हेरी ऑल द बेस्ट. तुला देखील भरपूर शुभेच्छा. आपण पाहिलं तर पूर्व कारकिर्दीसाठी. आता आपण पाहिलं तर मग चला नक्कीच आपण बघितलं तर मग आता मॅन ऑफ द सिरीज. हा नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला बॅट देखील MG टायगर्स म्हणजेच प्रेम MG त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं स्पॉन्सर्स केलेली मॅन ऑफ द सिरीज साठी ही बॅट देखील आहे. आणि ते आपण बघितलं तर मग खेळाडूचा खेळ सांगतोय मी. सर्वप्रथम आपण बघितलं तर मग गोलंदाजीचा अनालिसिस पाहूया आपण. तर विकेट आहे त्याच्या नावावर 3. फलंदाजी करत असताना जवळजवळ आपण पाहिलं तर मग 8 चौकार 10 षटकार पाहिल्या आपण तर 44 बॉल मध्ये धावा केल्यात. त्या म्हणजेच आपण पाहिल्या 115 खेळाडू ठरलाय. सबसे कादिर अविनाश पाटील. महेश हा ब्लॅट देखील आलेली आहे. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी महेशजी मोठे यांना विनंती करतोय, आपण या प्लीज. पाहू शकते आपण प्लेयर ऑफ दी सिरीज पाहतोय आपण. त्यानंतर ही बॅट संदीपजी माटे त्याकडून देखील आपण पाहिलं तर मग नक्कीच आपण पाहू शकते. तर मग ही ट्रॉफी, कॅश प्राइज आणि सन्माननीय पाहुणे कैलासजी देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिले तर मग ही बॅट देखील दिली जाते. सध्या तरी आपण बघतोय किशोरजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यानंतर कैलासजी देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मग ही मालिका वीराची आपण पाहिलं तर मग बॅट, त्यानंतर ट्रॉफी आणि आपण पाहू शकतो दर्जेदार दमदार आपण पाहिला खेळ. आपण पाहिलं तर मग चौकार षटकार, त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजी. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बोलायला लागेल. नक्कीच तुमच्या खेळाडूंची आणि सगळ्यांची डिमांड आहे. काय म्हणशील प्लेअर ऑफ दी सिरीज, बॅट, ट्रॉफी, एन्जॉयमेंट, संघ चॅम्पियन बनलाय, काय म्हणशील? सध्या तरी म्हणतात की नाही, काहीतरी बोलावं लागेल. असं कसं चालेल? काहीतरी बोलावं लागेल. सगळे हे असं थंड आहे चालणार आहेत. हा सध्या तरी बघतायत मग सॉरी मागतायत दादा, काहीतरी म्हणतायत. सर तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय, कारण ज्यांनी आम्हाला MPL साठी सहकार्य केलं आहे त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. तसेच आमची जी सदानगरची छोटी मुलं होती, जी पूर्ण 2 दिवस या रस्त्याच्या बाजूला, कारण पाठीमागे आग्रामध्ये पाणी आलेलं आहे, ते बॉल वाचवण्यासाठी इकडे उभी होती. तुमचं सर्वांचं मनापासून आभार, कारण जे ग्राउंड लेवलला मेहनत होते तीच महत्त्वाची मेहनत असते. कैलासांना बरोबर ना? कारण तुमच्याशिवाय आम्ही शून्य आहोत. कारण कैलास मात्रे जे आपले पारायण समितीचे भंडारा होतो त्याचे मेन प्रमुख आहेत ते, आणि त्यांना जी गोष्ट माहिती आहे, जी ग्राउंड लेवलला जी कामं असतात ती खूप महत्त्वाची असतात. भले तुमचा आम्ही इकडे सर्वांचा सन्मान नाही करू शकत, पण तुमचे मी मनापासून आभार मानतोय की तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि असंच सहकार्य करा.
तुम्हाला कुठे गरज असेल तुमच्यासाठी मी उभा राहीन. नक्कीच आपण बोलला दादा धन्यवाद थोडंसं सर. थांबवते. आमच्यापर्यंत न्यूज पोहोचलेली आहे एक कारण की ही स्पर्धा बघा सदानंद नगर पुरस्कृत MPL ज्याचे आयोजन नियोजन दमदार दर्जेदार शानदार आणि धमाकेदार केलंय. म्हणून आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर या ऑर्गनाइजमेंट टीमचा देखील हा मेगा ग्रँड सत्कार केला जातोय. महेशजी म्हात्रे आणि शैलेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हा ग्रँड सत्कार केला जातोय. संपूर्ण मी विनंती करेन की संपूर्ण मेंबर्स आपण यायचं आहे. या आपण सगळ्यांचा सत्कार केला जातोय. राज्य पाटील आपण देखील या सगळ्यांनी या. ही स्पर्धा एक सक्सेसफुल ब्युटिफुल इव्हेंटफुल मात्र बनवली आहे आणि या स्पर्धेला आपण पाहिलं तर बनवण्यासाठी आपण पाहिलं तर जो आपण पाहिलं तर मग वेळ काढला ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आपल्या सगळ्यांचं आपण पाहिलं तर योगदान मिळालं आणि या सगळ्यांचं आपण पाहिलं तर एक मेगा ग्रेट ग्रँड सत्कार केला जातोय. हा बिग शो बिग इव्हेंट आपण पाहिली तर ही स्पर्धा एक सक्सेसफुल ब्युटिफुल इव्हेंटफुल बनवण्यासाठी आपण बघितलं जर योगदान सदानंद नगरने दिलंय आणि त्या सदानंद नगर टीमचा आपण बघितलं तर हा सत्कार केला जातोय. सदानंद नगर या टीमचा आपण बघितलं ज्याने हे ब्युटिफुल बिग इव्हेंट मेगा इव्हेंट मात्र सक्सेसफुल या मैदानावर करून दाखवलं आणि त्यांचा हा मोठा सत्कार देखील केला जातोय. थँक्यू सो व्हेरी मच सदानंद नगर कारण की आपल्याच आपण पाहिलं तर योगदानामुळे एक आणि या 7 सीझन पैकी आपण बघितलं तर सर्वोत्कृष्ट आपण बघितलं तर MPL ची स्पर्धा एक सक्सेसफुल ब्युटिफुल अँड इव्हेंटफुल करण्यामध्ये आपलं योगदान नक्कीच आपण पाहिलं मिळालं. थँक्यू सो व्हेरी मच सदानंद नगर टीम. राज पाटील आपण देखील यायचं आहे. राज पाटील आपण कुठे असतील तर प्लीज या मंचावर. राजजी पाटील आपण कुठे असतील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आपण प्लीज मंचावर या. राजजी पाटील जर प्लीज आपण उपस्थित असाल तर मंचावर या ही रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. राजजी पाटील प्लीज. सध्या तरी मग मला वाटतं की राजजी पाटील इथे उपस्थित नाही आहेत परंतु त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यांनी अनमोल आणि मोठं योगदान या MPL ला दिलंय. आता जाऊया आपण जी पारितोषिक आहे कारण की वैयक्तिक पारितोषिक मात्र आपण पाहिलं तर मग दिले आहेत. आता सांघिक पारितोषिक आहे आपण बघितलं तर जिथे आपण पाहू शकतोय या MPL सीझन मुर्दा प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये आपण पाहिलं उपविजेता राहिलेला टीम पाहायला मिळतोय तो म्हणजे स्वराज 11. कुंदनजी म्हात्रे ह्यांचा हा संघ पाहतोय आपण आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन पराग दादा प्लीज आपण इकडे या. मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करतोय प्लीज सगळ्या पाहुण्यांनी आपण या आणि सगळ्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा उपविजेता MPL सीझन 7 चा संघ स्वराज 11
ठरला गेलाय. दुसरा पारितोषिक आहे स्वराज्य 11. आपण पाहतोय या संघाला आपण पाहू शकतोय हे दिलं जात आहे. जल्लोष पाहतोय. ट्रॉफी जिंकण्याचा मान, ट्रॉफी उंचवण्याचा अभिमान, हा मान, हा सन्मान, मोठा प्रीमियर लीगचा अभिमान पाहतोय आपण. उपविजेता संघ स्वराज्य 11. Congratulations, congratulations, congratulations. पाहतोय आता आपण. थँक्यू. तिथे थोडा व्हॅल्यूम कमी करा. आता आपण बघितलं तर सगळ्या पाहुण्यांना विनंती करते आपण प्लीज बसून घ्या पुन्हा एकदा. सध्या तरी आपण बघितलं तर मग आमच्या आयोजक मला सांगतायत. सध्या तरी आपण बघितलं तर मग MPL मुर्दा प्रीमियर लीग पाहू शकतोय आपण. ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा. यस, ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा. मुर्दा प्रीमियर लीग सीझन 7 चा झालाय तो महाराजा. खतरनाक देवळाली टीम चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. थँक्यू. नीनाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मग हा पुरस्कार आहे नक्कीच आपण पाहिलं तर तो दिला जातोय. आपण पाहू शकतो या क्षणाला नीनाजी पाटील. त्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण आपण पाहिलं तर मग पाहुणे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मग हा पुरस्कार दिला जातोय. खतरनाक देवळाली टीम सीझन 7 चॅम्पियन राहिले मुर्दा प्रीमियर लीगची. आज आपण पाहिलं आनंद, उत्साह, जोश, जल्लोष सगळ्या काही गोष्टी इथे होताना पाहायला मिळाल्यात. आणि आपण पाहू शकतोय मुर्दा प्रीमियर लीग सीझन 7 एक सक्सेसफुल, ब्युटिफुल आणि इव्हेंट मात्र आपण पाहिलं कम्प्लीट होताना पाहायला मिळतोय. ही स्पर्धा आपण पाहिली आहे ज्या प्रकारे काल सुरुवात झाली परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं शेवट आपण पाहिलं तर मग चॅम्पियनचा ताज डोक्यावर. मागच्या वर्षी कमी पडले होते परंतु या वर्षी मात्र ती कमी केले पूर्ण. मागच्या वर्षाचा अधुरा इतिहास आज केलाय पुरा. अधुरी कहाणी आज झाली आहे पुरी आणि चॅम्पियन टीम बनली आहे ती म्हणजे खतरनाक आपण पाहिली टीम देवळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स देवळाली टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स स्वराज्य टीम, कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या खेळाडूंचं. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग एक चांगली स्पर्धा पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन, प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतोय, पाहुण्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन. साधारण नगर मुर्दा गावचं देखील आपण बघितलं तर भरपूर थँक्यू धन्यवाद आभार व्यक्त करतोय. आणि आपण पाहिलं तर मुर्दा प्रीमियर लीग सीझन 7 एक सक्सेसफुल स्पर्धा पार पूर्ण पडताना पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा आपण बघितलं तर सगळ्यांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पूर्ण झाल्याचा देखील जाहीर करतोय आणि आम्ही देखील घेतोय स्पर्धेतून जय महाराष्ट्र जय क्रिकेट. धन्यवाद.